हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे मृदंग ब्रह्म रूपाय लाविन्यम रस माधुरी सहस्रगुण संयुक्ताय मृदंगाय नमो नमः. पहिला रिस्पेक्ट नित्यानंद प्रभूंना, मग गदाधर प्रभूंना. म्हणजे आपण आल्याबरोबर मृदंग हातात आल्यानंतर वाजवल्याशिवाय राहू शकत नाही, कळलं ना. तस तस तर तुम्हाला ह्या पहिल्या सेशनमध्ये आपण जे घेतलं सत्रात 2 तासाच्या, त्यात काय डिफिकल्टी असेल तर तुम्ही विचारू शकता. समजलं ना मला. वर्ण म्हणजे काय? एक सण. वाणी म्हणजे बोल व्हायला किती वाणी लागतील? बोल होण्यासाठी किती वाणी लागतील? कमीत कमी. ओके. म्हणजे तुम्हाला वाणी आता, आणि अल्फाबेट आपण किती शिकलो? वर्ण किती शिकलो? 10. 5 उजव्या बाजूला सिंगल हँडेड, 3 ह्याच्यात, आणि 2 दोन्ही हाताने जा आणि झा, आणि ह्याच्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला वाजवायचं आहे. तर आता 1 गुण, 2 गुण आणि 4 गुण. तुम्ही कोणताही आता एक वर्ण घ्या, आणि किंवा वाणी घ्या किंवा बोल घ्या, तो मला 1 गुण, 2 गुण आणि 4 गुणमध्ये बोलून दाखवा. भले चुकेल, पण कुठे चुकलं हे कळेल, नाहीतर तुम्हाला हे कळणारच नाही मी कुठे चुकतोय. तुला कळलं रे बाळा? नाही कळलं? तसं नाही. मला तू हे जे 4 वाजवले ते सिंगल 4 वर्ण वाजवले का वाणी वाजवलं का बोल म्हणून वाजवलं? काय वाजवतोय तू? मला कळायला पाहिजे. तुला जे वाजवतोय ना ते कळलं पाहिजे काय वाजवतोय. वर्ण वाजवतो तर तुला मध्ये थांबायचं नाही का? कॉमा कुठे देतोय तू? हां हां हां. हे तसंच झालं. वर्ण वाणी कुठे चुकला? हा कुठे चुकला? काय असायला पाहिजे दुसरं? कोण सांगेल? हां हां, वाजवून दाखवा. काय? नाही पण त्याचं बघ, परत वाजव. तेरे खेटा, फक्त ते रे खेटा वाजव. स्पीड नाही, धावायचं कशाला तुला? ते थांब ना. रे, हे हा पेशन्स लागतो. ते रे खे टा. आता वाजव असंच. आणि किती वेळ लागला? तेवढ्या वेळात तुम्हाला पुन्हा वाजवायचं आहे 2 गुणामध्ये. बोला, वाजवा. मला असे या, तुमचा हात दिसत नाही. हा पुढे या. तुम्ही काय वाजवलं हे ह्यांनी? वर्ण वाजवला का वाणी वाजवला? वर्ण वाजव. तुम्हाला वाणी वाजवायचं आहे. स्पीड बरोबर आहे? काय असायला पाहिजे स्पीड? हे शिकलं नाही तुम्हाला, नुसतं येतं असं नाही तुम्हाला. आम्हाला सगळं बरोबर समजलं. 2 गुणामध्ये वाजवा माताजी. तुम्हाला हा तेरे खेटा वाजवायचा आहे तुम्हाला 2 गुणामध्ये.
4 वेळा वाजलं. काय म्हणजे काय वाजवलं तुम्ही? तेरे खेळणं यांचं परत एकदा वाजव. हे समजलं नाही ना तर तुम्ही नाही समजलात. नाही नाही त्यांनी वाजवला ना एक गुण, तुम्ही आता 2 गुण तुम्हाला त्या स्पीडमध्ये बरं तुम्ही तुम्ही म्हण फक्त आणि तुम्ही म्हणा वाजवानंतर वाजवू नको म्हण असं द्यायचं ते रे 2 गुणामध्ये जा लगेच. तेरे खेटा तेरे खेटा नाही तेरे खेटा मग तसंच तेरे खेटा लेफ्ट राईट थांबलात. तेरे ह्याच्यामध्ये फरक जाणवतो तुम्हाला? मग म्हण परत म्हण असा रिदम दे. 2 गुणामध्ये तुम्ही 2 गुणामध्ये जाणार मग तुम्ही 4 गुणामध्ये जायचं नाही. मग कोणा तुम्ही म्हणाल प्रयत्न करा हो, आपण इथे शिकायला आलो आहे. जर तुम्हाला हे कळलं नाही ना तर तुम्ही 1 महिना का 2 महिन्याने 1 वर्षाने आलो मला तरी तुम्हाला काही कळणार नाही आहे. ही गोम आहे जे मला 3.5 वर्षाने कळलं मी पहिल्या दिवशी देतो आहे. फार तसं म्हणायला सोपं नाही आहे पण हे समजलं नाही जोपर्यंत तुम्हाला येणार नाही. मी कोणताही शब्द घेऊन म्हणजे वर्ण घेऊन 1 गुण 2 गुण 4 गुणमध्ये जाऊ शकतो. मग मी वाणी घेऊन जाऊ शकतो. मी 4 वर्ण घेऊन जाऊ शकतो. मी 8 वर्ण घेऊन जाऊ शकतो म्हणजे बोल घेऊन जाऊ शकतो. कळलं तुम्हाला? बोल बोल कसा बनतो? 8 वर्णाचा. असं नाही होणार. हा चान्स असंच आहे तुमचा. हा रिदम तुम्ही किती फास्ट जा नाही 1 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 ते रे खेटा तेरे खेटा तेरे खेटा तेरे खेटा तेरे खेटा तेरे खेटा तेरे खेटा 1 2 3 4 ना 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 म्हणजे 1 गुण 2 गुण 4 गुण केल्यानंतर परत तुमचा कंट्रोल 1 गुणावर आला पाहिजे. नुसतं फास्ट गेलात मग परत खाली येणं तुम्हाला जमलं नाही तर ते कीर्तनामध्ये आउट होणार. कळलं ना? म्हणजे तुम्ही 4 गुणामध्ये वाजवत आहे परत तुम्हाला मी स्लो झालो. आता तुम्ही मी असं कीर्तन केलं तर कसं वाजवणार? हरे कृष्ण हरे कृष्ण. गाडी अडकली ना कसं वाजवणार तुम्हाला? जर तुम्ही तेरे खेटा वाजवायला ह्याच्यावर कसं चालेल? तुम्हाला स्लो धरायला पाहिजे ना. ती पकड पाहिजे. ह्याला पकड म्हणतात ह्याच्या भाषेत. तर तुम्ही पकड नाही पा रे यार मैं क्या गाऊं असं म्हणणार ना गाणारा. तुम्हाला पकडायला पाहिजे ते. म्हणजे मी ज्या रिदममध्ये मी ज्या साऊंडमध्ये गातो आहे तसंच तुम्हाला वाजवलं पाहिजे. पण काय वाजवायचं कधी वाजवायचं कसं वाजवायचं ते आपल्याला प्रॅक्टिस नाही देणार. ते सगळं मी सांगायला तिकडे तुम्हाला आहे. इकडे मंत्र आहेत ते मंत्र तुम्हाला आले का? मंत्र म्हणजे काय आहे? त्याच्यात हे 10 वर्ण आहेत. पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर तुमचा हात तिकडे गेला नाही. मी एखादा वर्ण म्हटला तुम्हाला जा म्हटलं तुम्ही घे वाजवत आहे आणि म्हणताय जा झा कसं चालणार? हा झा झा आवाज तर येतो आहे पण हा घेचा आवाज आहे.
तुम्ही झा म्हणून चालेल का? लक्षात येतं का? मग तुम्हाला प्रॅक्टिस काय करायला पाहिजे? म्हणून हा जो एक्सरसाइज आहे ना, हा फार इम्पॉर्टंट येतो. तर तुम्ही सगळ्यांनी इंडिव्हिज्युअल हा ट्राय करायलाच पाहिजे. तुम्ही करा. 1 कोणताही एक वर्ण घ्या आणि म्हणा. बरेच चुकेल, पण कुठे चूक झाली हे तुमच्या लक्षात राहील. तुम्हाला कळलं ना मी काय म्हणतो ते? मग कळलं आहे तर तुम्ही आता म्हणायला पाहिजे तुम्हाला. तर मी पुढे जाऊ शकतो ना. घाबरायचं नाही आहे, कोण फाशी देणार नाही आहे तुम्हाला किंवा एक्स्ट्रा चार्जेस नाही तुमच्याकडे. मला एक कोणताही ना घ्या, घे घ्या, खे घ्या, असा रिदमवर. हात हात चालला पाहिजे. हां, धावू नको, धावू नको. ना ना हा हात हात जो पडतोय ना, तो टायमिंग इक्वल आहे की नाही? हा टायमिंग इक्वल आहे. हा टायमिंग इक्वल नाही आहे ना. हा टायमिंग इक्वल आहे. हा रिदम आहे. या रिदमवर तुम्हाला 1 गुण, 2 गुण आणि 4 गुण म्हणायचे आहेत, एकच वर्ण घेऊन. हम्म. ना ना कशाला आले एकदम फास्ट? हां, ना 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 ह्या रिदमवर येणार. ना 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 म्हणा सगळे. 1 2 3 4 ना ना ना. आता घे घे. आता घे ना. घे ना. कुठे चुकलात? घे ना घे ना घे ना घे ना घे ना घे ना घे ना. तुम्ही 2 गुण मध्ये खाऊन टाकले. म्हणजे तो स्पीड तिकडे आला. कळलं ना? हे नाही चालणार ना. तुम्हाला जो रिदम आहे तो 2 गुण आल्याशिवाय 4 गुण पुढे जाणारच नाही तुम्ही. म्हणजे तो स्पीड तुम्हाला 2 गुणचा आल्याशिवाय, म्हणजे 10च्या वेगाने पहिली गाडी स्टार्ट झाली सेल, तर 20पर्यंत जाईपर्यंत 11 12 13 14 15 येणार की नाही मध्ये स्पीड. मग 20ला येणार. मग 20वरनं 21 ते 40 39पर्यंत जाणार, मग 40 येणार. मग 41 ते 79पर्यंत जाणार, मग 80 येणार. पण इकडे ताल पकडायला तुम्हाला एक्झॅक्ट 10चा स्पीड असेल तर 20चा म्हणजे 20चा काटा असा नाही होता का? मग 20 नंतर 40 म्हणजे 40. ते तुम्हाला प्रॅक्टिस नाही येणार. मी आपण कसं समजायचं का 40ला आलो, तर ते 40 तुमचं स्टार्ट करण्यावर आहे. चौगुण म्हणतो ना, तो चौगुण तुमच्या स्टार्टिंगवर अवलंबून आहे. आता ह्यानीच फास्ट जर 20च्या पहिले 40 गुणाला 40ला जर 1 गुण म्हणत असेल तर 80 हा 2 गुण झाला ना. मग 160 4 गुणमध्ये गेला, तिकडे जाऊ शकत नाही. मग 1 गुण आपला पहिलाच चुकला. लक्षात यायला पाहिजे ना. मला कंट्रोल ठेवायला पाहिजे माझ्या स्पीडवर. जर मला ते जमत नसेल तर मी 5च्या स्पीडने जाईन ना. घे घे, लक्षात घ्या. घे 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 घे. लक्षात येतं तुमच्या? हा स्पीडवरचा कंट्रोल झाला तुमचा. तुम्ही एकदम मध्येच स्पीड वाढवून नाही चालणार ना. आउट होणार, कीर्तनच आउट होणार. कारण कीर्तन
16 मात्राचा जसा 3 ताल त्याला म्हणतात, त्याला प्रभुपाद बीट म्हणतात, त्याला 16 मात्रा पण म्हणतात, 16 बीट. तर ते 16 बीटमध्ये 3 तालाचं कीर्तन चालू आहे आणि तुम्ही 15 मात्रामध्ये गेलात किंवा 17 मात्रामध्ये गेलात, कारण तुमच्या स्पीडमुळे तुम्ही एंड लवकर होणार नाही तर उशिरा होणार आणि दोन्ही कीर्तनला आऊट करणार. हे तालाचं इन्स्ट्रुमेंट आहे आणि ताल तुम्हाला वाजवून वाजवून येणार. काही जणांकडे इनबिल्ट असतो, जे आता तुम्ही तालावर ते वाजवतात कीर्तनामध्ये, ते काय वाजवतात माहीत नाही, पण ताल पकडून वाजवतात, कळलं ना. पण तो जो ताल आहे तो परफेक्ट त्यांच्या 16 मात्रामध्ये 3 ताल वाजवून माझा मॅच होतो आहे. तर तुम्ही वाजवू शकतो. मी ते 1 गुणामध्ये वाजवू शकतो, 2 गुणामध्ये वाजवू शकतो, 4 गुणामध्ये वाजवू शकतो, 8 गुणामध्ये जाऊ शकतो. पण ते जोपर्यंत मी परफेक्ट 8 गुणामध्ये आहे, त्या स्पीडमध्ये आहे, तर ते कीर्तनाबरोबर मॅच होणार, नाही तर कीर्तन आऊट होणार. जर गाणारा चुकला तर मी चुकणार, मी चुकलो तर गाणारा ते बेसूरच वाटणार, तुम्हाला मॅचच नाही होणार. तर हे इन्स्ट्रुमेंट तालाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जाता येता हे तुम्ही काउंट करू शकता. कोणताही वर्ण घेऊन तुम्हाला 2 वाणी घेऊन करू शकता किंवा बोल घेऊन करू शकता. आता आपल्याला वाजवायचं जर शिकायचं आहे तर आपण परत सगळे जे आहेत ते तुम्ही एक कोणता तरी तुम्ही सांगा वर्ण, वाणी सांगा एक कोणती, सगळ्यांनी वाजवायची आहे ती. तुम्ही लीड करा आणि वाजवायचं. म्हणजे तुम्ही खेटा म्हटलं तर खेटा सगळे वाजवतील. हां म्हणा, आणि पहिल्या 1 गुणमध्ये म्हणा, 2 गुणमध्ये म्हणा, 4 गुणमध्ये म्हणा, आणि 1 गुणामध्ये येणार तेव्हा वाजवा. हां, सगळ्यांनी त्यांच्या परत फिरून 1 गुणामध्ये येईपर्यंत थांबायचं आहे आणि मग लगेच खेटा जर ते म्हणा वाजवत असेल किंवा घेना वाजवत असेल, काय पण. हां, एक गुण आणि 2 गुण झाले. हां ठीक आहे, खेटा 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 येणार 4 गुणामध्ये. बघा प्रयत्न करून. हां, सगळ्यांनी आता वाजवायचं. 1 2 3 4. व्हेरी गुड पाताजी. हां, खे टा खे टा खे टा खेटा 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 खेटा. फास्ट चाललंय. आता तुम्हाला हां, आता घेना वाजवायचं आहे. घे ना, तुम्ही वाजवा घे ना. स्पीड हे बघा, ह्या ह्याच्याबरोबर मॅच झाला पाहिजे. घे ना 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 घे ना.
तुम्ही वाजवा माताजी. हां, घे ना. हा घे आहे. घे कुठे आहे? तुम्ही नाला घे म्हटलं तर कसं चालेल? घे समजलं नाही. घे दाखवा त्यांना. पण तुम्ही नव्हता तेव्हा. हे घे, हा घे. डाव्या हातातला घे आणि गे. गे तुम्ही गे ना पण वाजवू शकता. हळू गे ना किंवा घे ना. गे ना घे ना. गे ना घे ना. गे ना घे ना. गे ना घे ना. गे आणि घे मध्ये डिफरन्स आला. लक्षात आलं का? हे कान तुमचे तयार झाला पाहिजे, हात तयार झाला पाहिजे. तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल माताजी. वर्णाची प्रॅक्टिस करा. वर्ण तुमच्या डोक्यात जर रजिस्टर झाले नाहीत तर तुम्ही नाही मृदंग वाजवू शकणार. कारण हे सिंपल आहे. 10 वर्ण आहेत. मी एला बी म्हणून चालणार नाही. तुम्ही ना वाजवताय आणि त्याला घे म्हणतायत. कसं काय झालं सांगा तुम्ही. घे म्हणजे घेच, खे म्हणजे खे. त्या मंत्रामध्ये जो येणार अल्फा, जे वर्ण येणार ते वर्ण तुमच्याकडे, तुम्हाला हात तिकडे जायला पाहिजे इमिजिएट. मग स्पीड आहे तो तुम्हाला 1 2 3 4 गुणामध्ये, 1 2 4 गुणामध्ये, 1 गुण 2 गुण 4 गुणमध्ये जायला लागेल. 1 2 3 4 काउंटिंग आहे त्याच्यासाठी. कळलं ना? ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 गुण 2 गुण आणि 4 गुण, 3 गुण पण आहे. पण ते कठीण आहे. म्हणायला पण कठीण आहे, वाजवायला तर त्याच्यापेक्षा कठीण आहे. पण तालमध्ये 1 गुण नाही 16 गुणपर्यंत आमचे गुरुजी वाजवू शकतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 16 गुणामध्ये वाजवू शकतात. ते मला येणार नाही. मी तुम्हाला 3 गुण काय असतं ते सांगतो. म्हणजे 3 काय असतं ते. आता ह्याच्यात आपण काउंटिंग कसं केलं? 1 गुणामध्ये 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3. 3 गुण दाखवतो मी, म्हणू नका. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. लक्षात आलं? 3 गुण, 3-3चं कॉम्बिनेशन घेतले मी, डिवाइड. म्हणजे तेरे खे टा तेरे. समजायला किती कठीण आहे. तेरे खेटा नुसतं वाजवणं सिंपल नाही आहे. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2. कठीण आहे ना ते. 3 गुण म्हणून ते 3 गुण बाजूला काढून टाकला. पण आता तुम्हाला पहिल्या दिवशी जे सांगितलं ते होणार नाही. तुम्हाला ते याला मिनिमम 5 वर्ष तरी वाजवायला लागेल मृदंग. त्याच्यानंतर पण येईलच असं सांगता येत नाही. कारण तिथे ब्रेक कुठे द्यायचा ना हे डोक्यात तुमच्या बसलं पाहिजे. तो मंत्र एवढा रुळला पाहिजे का मी कुठेही त्या मंत्राला कापू शकतो. तेवढं सोपं नाही आहे. आणि हे PhD लेवल आहे ना. वेगळ्या ह्याच्यामध्ये कीर्तन तर कीर्तनच राहणार. प्रभुपाद बीट जी आहे ती तशीच राहणार आहे. पण त्याच्यात जे वाजवणं आहे ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाजवलं तर ते कळतं. हे स्कूल लेवलचं आहे का, हे ग्रॅज्युएशन लेवल आहे का, हे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल आहे. तुमच्या वाजवण्यावरनं कळतं बाबा कोणत्या थराला हा वाजवू शकतो आहे. कळलं ना? मंत्र तेच राहणार आहेत. हरे कृष्ण महामंत्र बदलणार नाही. आणि प्रभुपाद बीट ज्यांनी क्रांती घडवली अमेरिकेमध्ये ते बीट तर बदलणारच नाही आहेत. ते रेकॉर्डिंग सारखंच असतं. कळलं ना? तर हे लक्षात आलं कोणाच्या तर आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर इथे हे कंटिन्यू करणं आता
घे 1 2 3 4 घेन घेन खेटा घेन खेटा घेना खेटा घेना खेटा घेना खेटा घेना घे ना खेटा घेना खेटा घेना खेटा घेना खेटा घेना खेटा घेना खेटा. आता मी हात फक्त तुमचा तिकडे गेला पाहिजे ना. कळतं मी काय म्हणतो ते. तुम्ही कोणतेही मी म्हटलं खे टा ता खी खे टा ता खी ते रे खे टा ती क ता क ते ती म्हणजे आता ताच झाला. क क म्हणजे खे ती क ता क ते रे खे टा ते रे खे टा ता खी ते रे खे टा ती क ता क ते रे खे टा खेटा ताखी तेरे खेटा तिक ताक तेरे खेटा ताखी तेरे खेटा तिक ताक तेरे खेटा ताकी तेरे खेटा तिक ताक तेरे खेटा खेटा ताकी तेरे खेटा तिक ताक तेरे खेटा खेटा ताकी तेरे खेटा तिक ताक तेरे खेटा ताकी तेरे खेटा तिक ताक तेरे खेटा खेटा ताकी तेरे खेटा तिक ताक तेरे खेटा. लक्षात आलं. हा मंत्र तुमचा मंत्र कोणताही असेल तुमचा हात तिकडे गेला पाहिजे ना. त्यासाठी वर्ण फिट झाले पाहिजेत. मला विचार करायला लागतं का म्हणे मी कुठे वाजवायचं आणि कसं वाजवायचं. मग मी असं म्हणू शकतो खेटा जागीला मी म्हणू शकतो खेटा जागी पण वाजवू शकतो घे. हे माफी आहे. कारण हा मंत्र म्हणणं कठीण आहे. खेटा जागी तेरे खेटाच्या जागी मी घे म्हणणं मला कठीण आहे. पण मला माहिती आहे मी काय वाजवतो आहे. म्हणजे त्याचा ग्रेस वाढवायला बोलतोच आहे. खेटा ताकी तेरे खेटा तिक ताक तेरे खेटा खेटा ताकी तेरे खेटा तिक ताक तेरे खेटा ताकी तेरे खेटा तिक ताक तेरे खेटा 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 खेटा ताकी तेरे खेटा ताकी तेरे खेटा तिक ताक तेरे खेटा खेटा ताकी तेरे खेटा तिक ताक तेरे. प्रत्येकाचा आवाज हा आला पाहिजे. नुसतं हवेत हात फिरवतो याला काही अर्थ नाही. प्रत्येक वर्णाचा आवाज आला पाहिजे. ते प्रॅक्टिस करून तुमच्या डोक्यात घुसलं. मग त्यासाठी तुम्ही किती वेळ घेणार हे 2 दिवस. आता तुम्ही लगेच घरी जाऊन प्रॅक्टिस केली का उद्याच्या सेशनमध्ये तुम्ही वाजवू शकाल. वर्ण आणि वाणीची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आता पण ह्या सेशनमध्ये तुम्हाला जेवढं वाजवायचं असेल तर 5-5 जणांचा ग्रुप करा. सगळ्यांनी एकमेकांना बघायचं आणि वाजवायचं. असं नका बसू. तुम्ही गोल ग्राउंडमध्ये बसा विचारा आणि ह्याची प्रॅक्टिस आता तुम्हाला करायची आहे. फक्त आपलं फर्स्ट सेशन जे आहे ते वर्णवाणीवर आहे. कारण मी आता पुढचं घेतलं तर तुम्हाला ते कदाचित हेवी होईल आणि तुमचा हात एकटा बसलेला नाही आहे त्याच्यामध्ये. कळलं ना. तर तो हात बसवण्यासाठी तुम्हाला वर्णवाणीची प्रॅक्टिस करायची आहे. वर्णवाणी मी सांगेन ते सगळ्यांनी वाजवायचं आहे. तर तुम्ही 5-5, 6-6 जणांचा ग्रुप करा आणि असे राऊंड बसा. या इकडे असे या लवकर फटाफट. आपल्याकडे आता थोडा वेळ राहिला आहे. आणि 50 पाऊण तास आहे तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. हां कॅमेरा बंद करा पाहिजे. प्रभूजी व्हिडिओ बंद करा.
अरे बाळा, तू का कशाने बोटाने वाजवतोय का? बोट नाही वाजवायचं, तुम्हाला पूर्ण हात वाजवायचा आहे. कम्फर्ट लेवल इकडे बघायची नाही आहे, नाही तर तुझा रे चालणार नाही आहे, अंगठा चालणार नाही, एकलव्य होशील, अंगठा जाईल. अंगठ्याने वाजव नंतर, आणि 2 वर्षांनी तुला जे पाहिजे ते वाजवू शकतो. पण आता जिथे जसं मी शिकवलं आहे तसंच वाजवायचं आहे तुम्हाला, नाहीतर तुमचा हात चालणार नाही. अंगठा दुखेल थोडा वेळ, अंगठा दुखेल. हरी बोल. एक मिनिट, तुमचे ग्रुप फॉर्म झाले का? आता मी सांगतो तसं तुम्ही सगळ्यांनी एकाच वेळी वाजवायचं आहे, कारण प्रत्येकाचा आवाज वेगळा वेगळा झाला, तो कोण काय वाजवतो काय कळत नाही आहे. तुमचं कॉर्डिनेशन बरोबर आहे, तुम्हाला कळतं आहे काय वाजवत आहे ते एकमेकांना बघा तुम्ही समोर पहा, आणि जर चुकत असेल तर त्याला तिकडे करेक्ट करायचं काम तुमचं आहे. मी काय सगळ्यांकडे पोचू शकत नाही. मी जे जवळ बसले असेल त्यांच्याकडे ग्रुप, तुम्ही ह्या इकडे बसा ना, मला कळेल तरी दिसेल. तुम्ही सगळे इकडे या ना. खेचा आवाज असा चाबूक मारायला पाहिजे. खे घे. आता मी सांगतो ते वाजवा. 1 2, शांतता एकदम. 1 2 3 4. घे घे घे. ना 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 ना. घे. खे वाजवला तुम्ही. घे. ना, धूम आवाज आला पाहिजे. घे 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 घे. ना ना. इथे कसा हात आला तुझा? घे ना घे ना ना. घे घे ना ना. घे घे ना ना. घे घे ना. खे खे खे. हात फ्लॅट अख्खा लागणार नाही, आणि असं वाजवायचं नाही आहे परपेंडिक्युलर. लक्षात घ्या जरा, एक मिनिट बघा इकडे. हात तुमचा अँग्युलर पाहिजे वाजवताना. अशी थाप कधीच मारायची नाही, किंवा हे असं वाजवायचं नाही, ह्यानं येणार नाही. तुमचा हात फ्लेक्झिबल असायला पाहिजे. ते रे ते रे असा हात फिरला पाहिजे. ते रे ते रे ते आणि रे रे असा उचलून उचलून मारायचा नाही, येणार नाही आवाज. ते आणि रे असा नाही येणार आवाज. ते रे ते रे ते रे ते रे ते रे म्हणा. ते रे 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 तेरे तेरे तेरे
तेरे तेरे तेरे तेरे तेरे तेरे ते रे खे टा ते रे खे टा ते रे खे टा ते रे खे वाजवत मी म्हणतो तसंच वाजवत तुम्हाला थांबायचं आहे ते रे खे टा ते रे खे टा ते रे खे टा ते रे खे टा जे 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 रे जे रे जे रे जे रे जे रे जे रे ते रे ते रे जे रे जे रे ते रे ते रे जे रे खे टा खे टा खे उलट वाजत आहे माताजी खे तिकडे आहे तुम्ही नाव वाजवताय आणि त्याला म्हणताय खे खे टा तुम्ही वाजवताना तुम्ही म्हणत नाही तोंडाने त्याच्यामुळे तुमचं बसलेलं नाही आहे ना कुठे आहे खे कुठे आहे घे कुठे आहे तुम्हाला वाजवताना बोलायला पाहिजे इफ यू कॅन से यू कॅन प्ले लक्षात ठेवा तुम्ही जर वाजवू शकताय बोलू शकताय तर तुम्हाला वाजवता येणार तुम्ही बोलू शकत नाही तर काहीही वाजवाल आणि काहीही बोलाल त्याला म्हणजे गाढवाला तुम्ही कुत्रा पण म्हणाल काय त्याला काय अर्थच नाही गाढवच आहे ना पण तो मी म्हणणार त्याला कुत्रा आहे त्याला काय करणार एला बी म्हटलं तर कसं चालेल बीला सी म्हटलं तर चालेल का ए म्हणजे एच आहे बी म्हणजे बी आहे तसं तुम्ही वाजवताना जर खे वाजवताय आणि त्याला घे म्हणताय किंवा ना म्हणून खे वाजवताय त्याला काय अर्थ आहे नाही ना इकडे आहे घे इकडे आहे डाव्या हाताचा भाग आहे तुम्ही उजव्या हाताने वाजवणार आणि म्हणणार त्याला खे घे खे आवाज तर येणार पण ते त्याला काय रिदमला काय अर्थ नाही तर घे ना घे ना घे ना आरामात जा घाई कर नका घे ना घे ना घे इथे धूम आवाज आला पाहिजे असा धूम एक मिनिट थांबा सगळे आवाज ऐका धूम हा आवाज आला पाहिजे मग ह्या वर्णाची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे धूम आवाज येईपर्यंत थांबायचं नाही आहे म्हणजे काय वाजवतात सगळे थांबा तुम्ही काय वाजवतात ते मला ऐकायला यायला पाहिजे सगळ्यांनी एकच वाजवायचं हात कोणाकोणाचे दुखलेत हात दुखलेत कोणाचे हां नाही दुखलेत मग वाजवू शकता ना मग नाही मला तुम्ही सांगितलं तर मी थांबू शकेन पण काय ही प्रॅक्टिस तुम्हाला स्वतःच करायची आहे कारण मी अजून पुढे गेलोच नाही आहे म्हणजे तुम्हाला मेन मी काय सांगितलं वर्ण सांगितले परत रिव्हिजन करतो तुम्हाला 10 वर्ण सांगितले
कोणताही मंत्र आता सध्या जो 3 तालामध्ये येणार या 10 वर्णाच्या वरती जाणार नाही आहे. कळलं ना. आता मी म्हटलं खी, खी नक्क धई. आता खी खी खे खे न ना क क म्हणजे मी हा सॉफ्ट वाजवला न धई धई म्हणजे झा. आता त्या मंत्रामध्ये त्याला धई म्हटलेलं आहे. लक्षात येतं का मी काय म्हणतो ते. पण तुम्ही झा वाजवणार पण त्याला काय म्हणणार धई. खी खी नक धई खी खी नक धई दी धा धी निधी ता 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 ते ता. हा प्रभुपाद बीट आहे. कळलं का. खी खी नक धई दी दा धी निधी ता ता ते ता. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. खी खी नक धई दी दा धी निधी ता ता ते. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. खी खी नक धई दी दा धी निधी ता ता ते. हा मंत्र तुम्हाला म्हणायला आला का तुम्ही घेऊन शकता. एक मिनिट. हरी बोल. अरे मी तुला 8 वाजता फोन करू का. मी आता क्लास घेतोय. 8 8:30 घेतो. की हे सगळे जे वर्ण आहेत ना मग बोल कठीण नाही आहे ना. ह्या रिदममध्ये तुम्ही जर म्हटलं म्हणा खी खी नक्क धई म्हणा खी खी नक्क धई दी दा धी धा धी निधी तत्ता धी निधी तत्ता ता ते ता ते ता. खी खी नक धई दी दा धी निधी तत्ता ता ते ता. खी खी नक धई खी नक धई खी नक धई. म्हणजे हे पुढे जे बोल आहे मी तुम्हाला काय दाखवतोय हे तुम्हाला यायला वर्णवाणी यायला पाहिजे. मग त्याचं कॉम्बिनेशन करणार तुम्ही आणि तुमचे स्वतःचे बोल पण घालू शकता. जे काही येतं ते टाकू शकता. हरी बोल वाजू नका ऐका जरा. आणि तुम्ही उलटे का बसलात असे आता नंतर इथे जरा सुलटे व्हा. कारण आता ते इंडिव्हिज्युअल हे तुम्ही ठीक आहे दिसताय तुम्ही दिसतच नाही उलटे त्याच्यात उलटे बसलात. तर मी सगळ्यांचे हात नाही बघू शकत पण तुम्हाला साऊंड क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज करायचा नाही आहे. आणि वर्णाला दुसरं नाव द्यायचं नाही आहे. म्हणजे तुम्ही ना म्हणून ता किंवा खे वाजवू शकत नाही घे वाजवू शकत नाही. ता म्हणजे ता टा म्हणजे टा. ह्या बाजूला येणार ते घे गे खे जा आणि झा. त्याच्यामध्ये चेंज नाही होणार. तुमचा हा असंच चालला पाहिजे. असं तुम्ही 5 मिनटं वाजवता आलं पाहिजे. हात दुखता कामा नये. दुखणार पण तुम्ही जर कंटिन्यू केलं ना वाजवायचं तर ते आपोआप जाईल आणि मधुरता येत जाणार.
हीच त्याची क्वालिटी आहे मृदंगाची. तुमच्या हातातून मधुरता येणार, ते वाजवून वाजवूनच येणार. डायरेक्ट कोणी होऊ शकत नाही. त्याला सरगमची प्रॅक्टिस करायला लागेल तर तानसेन कसा होणार, कुठून होणार? त्याला सारेगम पधनिसा सूर शिकायला लागणार. मी म्हटलं थोडक्यात काय म्हटलं मी, सा रे ग म प ध नि सा. मी किती सूर म्हटले? सा रे ग म प ध नि सा. मी म्हटलं, मी किती सूर म्हटले? 7 नाही म्हटले, मी एकच म्हटलं. मी फक्त 6 म्हणतोय. रे कसा आहे? सा रे ग. हा सा रे ग सारखंच आहे का? मग मी सगळं सारे ग म पधनिसा म्हणतोय, पण मी 6 म्हणतोय. लक्षात येतं का तुम्हाला? मी रे म्हणतच नाही आहे. सा रे ग म प ध नि सा. सा सा. फरक आहे की नाही? 6च आहे पण फरक आहे. मी सारे गम पद म्हणून तुम्ही म्हणता सप्तसूर म्हटलं. कुठून म्हटले? मी 7 म्हटलं. सगळे सूर एका तालात. मी तसंच मी इथे ना 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 वाजवतो, त्याला घे म्हणतो, त्याला खे म्हणतो. काय अर्थ आहे का त्याला सांगा? एकाच वर्णाला मी सगळी नावं देतो इकडे. तसं सारे ग म पद नि सा, हे याला काय अर्थ आहे? हा घे आहे, तो घे आहे. घे म्हणा, खे म्हणा. कळलं ना? म्हणजे तुमचा हात तिकडे जाणार. घेना खेटा खेटा घेना घेना. तुम्ही जे म्हणाल डोक्यात येईल असं काही नाही. ह्या परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये 10 वर्णाचे किती झाले तुम्ही स्वतःच काढा. मी थोडे लिहून पाठवले तिकडे तुम्हाला ह्याच्यात. ह्याची प्रॅक्टिस करा तुम्ही. मग हा तेरे खेटा लिहिलेला आहे. तेरे खेटा, मग खेटा तेरे, मग ता ते खे रे रेखे, म्हणजे कापून पुढे चालू केलेला आहे तो. कळलं का? तेरे खेटाचा रेखे ताटे. तेरे खेटा याला म्हणजे पहिला ते वर्ण सुरू केलं, मग रे वर्ण सुरू केलं, मग खे वर्ण सुरू केलं, मग टा वर्ण सुरू केलं आणि तो मंत्र असा फिरला. लक्षात आलं? हे तसं सोपं नाही आहे, अवघड आहे. पण तो तुम्हाला ते प्रॅक्टिस करायची म्हणजे काय करायचं? जे येत नाही तेच करायचं. जे येतं तेच करत राहिलं तर कसं झालं? तुम्ही पुढे कसे जाणार? म्हणजे मी नाव माझी लंगर टाकून वळवतोय तसंच झालं, तिकडेच राहणार. तसं नाही. तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला ही प्रॅक्टिस करून तुम्हाला बोल आले पाहिजेत आणि बोल वेगळ्या वेगळ्या 1 गुण 2 गुण 4 गुणमध्ये वाजवता आलं पाहिजे. हा आपला एंड रिझल्ट आहे. कळलं की नाही? आता त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये सगळे वर्ण शेवटच्या पानावर आपले सगळे वर्णवाणी दिले आहेत याच्यामध्ये. ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. साऊंड क्वालिटी कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे आणि तुमचा हात जे म्हणणार तिकडे गेला पाहिजे. असंच नाही का ह्याच्यापासून तुम्ही चालू करा आणि इथे या. ह्याच्यापैकी काही डोक्यात येईल ते म्हणा मोठ्याने. मला आता जा घे वाजवायचं आहे. जा घे माझ्या डोक्यात आलं तर झहाचा माझा हात त्याचा झहामध्ये जायला पाहिजे की नाही? मी असंच वाजवणार आणि त्याला झहा घे म्हणणार, त्याला काय अर्थ आहे? झहा घे आलं मी काही डोक्यात आलं माझ्या वर्ण कोणतेही 10 पैकी ते वर्ण समोर ठेवून तुम्ही परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये वाजवू शकता. तिथे कॉम्प्रोमाइज साऊंड आणि तुमच्या ह्याला. मग त्याच्यानंतर तुम्हाला हे जर रजिस्टर झालं मग 2 गुणामध्ये तुम्ही जाऊ शकता. एकच वर्ण घेऊन किंवा 2 वर्ण घेऊन, म्हणजे त्याचे वाणी बनवून. एक वाणी जे घे ना खेटा, मग 2 वाणी घेऊन खेटा घेना खेटा खे खेटा घेना 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 असं येणार. तिथपर्यंत जायची गरज नाही, पण 2 गुणामध्ये तुम्ही कोणत्याही वर्णाला घेऊन जाऊ शकता. ही प्रॅक्टिस तुमची झाली. ती तुम्ही प्रॅक्टिस केलं तर रोज 1 तास तुम्हाला 15 ते 20 दिवसामध्ये सगळे वर्ण हातात बसतील. हात दुखणं पण जाणार. आता पेन होत असेल बऱ्याच जणांना
कारण वाजवताना सवय नाही बोटांना ना एवढे वाजवायची. तरी मी थांबतो आहे मध्ये मध्ये बोलतो आहे, तुम्हाला देत नाही वाजवायला. आता कंटिन्यू तुम्ही वाजवला तर बोटं सुजणार सगळी, वाजवू शकणार नाही तुम्ही अशाच करत राहणार. कळलं ना. मागच्या क्लासमध्ये मी बघितलं, मग मी ब्रेक देतो, थांबवतो. तुम्हाला वाजवायचं असेल तर नंतर तुम्ही एकदा सुरू केल्यानंतर थांबणार नाही. तुम्हाला यायला लागला ना त्याच्यामध्ये आनंद येणार. तुम्हाला कीर्तनामध्ये जेव्हा वाजवलं ना, तुम्हाला तो आनंद आहे तो, आणि तुम्हाला मग सगळीकडे बोलवून देणार, बाबा आज आमच्याकडे प्रोग्राम आहे, तुम्ही या. कळलं ना. तो प्रसाद खाताना पण आनंद येणार तुम्हाला. कळलं ना. तर तो जो आनंद आहे त्याच्यामध्ये जे मला मिळणार आहे ते माझं कमिशन. म्हणजे तुम्ही कीर्तनामध्ये वाजवायला लागलात तर ते मला कमिशन मिळणार. आणि ही माझी खटाटोप त्याच्यासाठी आहे का मी तुम्हाला भगवंताच्या सेवेमध्ये रुजू करू इच्छितो. तुम्ही सगळेजण एका तालामध्ये वाजवायला लागला तर काय कीर्तन होईल ते. मला पण आनंद होईल कीर्तन करायला. सगळेजण वाजवत आहेत, सगळेजण पाठीमागून म्हणत आहेत आणि वाजवत आहेत. त्यासारखा परफॉर्मन्स आणि काय असणार आहे. भगवंताचं जय जयकार करतो आहे आपण कीर्तन करून, तर ते तुमच्याकडनं मी अपेक्षित आहे. तर तुम्हाला हा सेशन आता आहे, उद्याचा सेशन आहे, त्याच्यामध्ये आपण आता किती वेळ आहे आपल्याला, 7:30 झाले. तर तुम्हाला जर हे करून वाजवायचं असेल तर 5 मिनटाचा वाजवा. तोपर्यंत आमची गायत्री राहिली ती करून घेतो. चला हरी बोल. तुम्ही